तर नाशकातील इगतपुरी तालुक्यातल्या शिदवाडीमध्ये भीषण पाणी टंचाई आहे। गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर जानेवारी महिन्यातच आटली आहे। 3 ते 4 किलोमीटर पायपीट करत इथल्या लोकांना पाणी भरावं लागतंय। तर पाण्याचा टँकर विहिरीत टाकल्यावर महिलांची पाणी भरण्यासाठी एकच झुंबड पाहायला मिळते आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आपण आता आहोत इगतपुरी तालुक्यातील शिदवाडी परिसरात। हा जो शिदवाडी परिसर आहे या आदिवासी पाड्याची लोकसंख्या जवळ 800 ते 850 इतकी आहे। गेल्या 4 महिन्यांपासून या जी वाडी आहे या वाडीला आतापर्यंत फक्त 3 ते 4 टँकरचा पाणी पुरवठा झालेला आहे। येथील महिलांना जे आहे आणि आपण बघू शकतो लहान लहान मुलं सुद्धा यांच्यात आहे। यांना जे आहे ते पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वणवण करावी लागत आहे। आपल्या बरोबर येथील काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। आजी काय सांगाल नेमकं किती दिवसांनी टँकर आलाय? दुसरे महिन्यानं टँकर आलाय। महिन्यानं टँकर आलाय? किती म्हणजे आम्ही शेजारची विहिरी जातो, ते लोक आम्हाला तक्रार भानगड करीत येतात आणि आमच्या विहिरीचं पाणी नाही आणि आम्ही लोकांनी काय करायचं आणि कसं आम्हाला पाणी पाऊस सगळे गावगाव सोय होऊन गेली आणि आम्हाला शिदवाडीला सोय म्हणून नाही। ही परिस्थिती कधीपासून आहे? ही फार आमची आहे त्याच चालली, याच्या विहिरी वय त्याच्या जिऱ्या वय, इडून पाणी आण तिडून पाणी आण। जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर लांब यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी।